पोलीस भरती दरम्यान उमेदवारांचे हाल होत आहेत। मीरा भाईंदरमध्ये उमेदवारांना रस्त्यावर झोपण्याची वेळ आली आहे। परीक्षार्थींची वेदना दाखवणारा हा व्हिडिओ समोर आलाय। मीरा भाईंदरमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे। लोकशाही मराठीने या बाबतीत रियालिटी चेक देखील केलाय। साधं त्यांना निवारा नाही, त्यांना इथं राहण्याची व्यवस्था नाहीये। हे सर्वात पहिली गोष्ट बघितली ते महाराष्ट्र शासनाचं आणि इथल्या लोकल स्थानिक प्रशासनाचं अपयश आहे। कारण इथले जे तरुण आलेले आहेत यांनी वर्षानुवर्ष यांनी पोलीस भरतीचं स्वप्न बघितलेलं आहे। त्यांना कोणत्या तरी स्वप्नांनी ते लोक इथं तयारीने आलेले आहेत, पण त्यांचं मनोबल आणि त्यांचं इथे खच्चीकरण केलं जाते। कारण जी वर्षानुवर्षाची जी मेहनत आहे, त्यांची ग्राउंडवरची जी मेहनत आहे, तर अशा त्यांना रस्त्यावर राहून ताटकळत राहणं आणि उद्या त्यांना ग्राउंडवरती उतरणं यामध्ये त्यांचं शारीरिक छळ करण्याचं काम इथल्या सरकारनं, इथल्या लोकल प्रशासनाने केलेलं आहे। आमची मुलं महाराष्ट्रातनं आलेली मुलं कुठे ना कुठे आज रस्त्यावरती झोपत आहेत। त्यांना सोय सुविधा नाही, दिल्यात तर कुठे दिल्या तिथून 6-7 किलोमीटर लांब। आता जो नंदुरबारवरनं पोरगा आला आहे, जो यवतमाळवरनं आला आहे, जो जालन्यावरनं आला आहे, त्याला काय मीरा भाईंदर माहिती हो? त्याच्या खिशात दीड दमडी नाही। तो बिचारा स्वप्नगोराशी बाळगून पोलिसात जाणार, राज्याचं नाव करणार, देशाचं नाव करणार म्हणून इथे आला आहे। आणि इथे आल्यावरती त्याला सांगतात इथे जा तिथे जा। इकडे टॉयलेट आहे, त्या टॉयलेटमध्ये ₹1 ₹2च्या जागी ₹10 ₹50 असे घेतले जात आहेत। कोणत्या सुराज्याची आपण गोष्टी करतो, कोणत्या विकासाच्या गोष्टी करतो आणि कोणत्या दावोसवरनं वेगवेगळे निधी आणल्याच्या गोष्टी करतो, हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं फेल्युअर आहे। फक्त टेंडरच्या वरती टेंडर कुठला पास करायचं कुठला नाही पास करायचं याच्या बाबतीतच बैठका चालू आहेत। उपाययोजना कुठल्या करताय तुम्ही नक्की? त्यामुळे गृह मंत्रालयाला सुद्धा विनंती आहे, पोलीस आयुक्त यांना सुद्धा विनंती आहे की कुठेतरी एक चांगली भूमिका तुम्ही घ्या। यांना राहायची, खायची, प्यायची, टॉयलेट बघा फक्त 4 सीट अवेलेबल येते, 4च टॉयलेट आहेत फक्त। या मुलांनी काय करायचं? उद्या महिला येतील तर महिलांनी कुठे जायचं? त्यामुळे आता ज्यांच्याकडे ठेकेदार, आता इकडे जे 2 टॉयलेट आहे तिकडे सुद्धा पैसे आकारले जात आहेत। तर आत्ता त्या ठेकेदाराला सुद्धा फोन केला, उद्या तिकडे त्याला बोलवलं आहे, कोणाकडूनही पैसे इकडे आकारले जाऊ नये त्याला विनंती केलेली आहे। तर त्यांनी प्रशासनाशी याबाबत बोलून चर्चा काढू असं त्यांनी आश्वासन दिले ठेकेदारांनी सुद्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।